एकदम खडे। नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडवा सणानिमित्त तुम्ही माझे गुढीपाडवा संपूर्ण पूजा विधी व माहिती, गुढीपाडवा 2022 गुढी का व कशी उभारावी, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती 10 कामे करू नयेत, हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे 2024 गुढीपाडवा कधी आहे, याच शुभमुहूर्त करा गुढी उभा। जाणून घेऊया शुभमुहूर्त। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करणारा असा हा सण आहे। या सणापासूनच हिंदू नववर्षाला सुरुवात होत असते। हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशीच गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत असतो। तसेच तर 2024 ला गुढीपाडवा हा सण 9 एप्रिल 2024 ला मंगळवारी आपण देशभरात मोठ्या उत्साहात आपण हा सण साजरा करणार आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात जणू जल्लोषच असतो। ढोल ताशांच्या मिरवणुका, मोठ्या थाटात फेटे घालून निघणारी शोभायात्रा, रांगोळ्या अशी बरीच धामधूम आपल्या महाराष्ट्रात असते। गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो। मोठ्या आनंदाने मराठी नववर्षाची आपण सुरुवात करत असतो। तसा हा गुढीपाडवा सण 9 एप्रिल रोजी आपण साजरा करणार आहे। तर गुढी उभारण्याचा आपण शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या मुहूर्तावर आपण गुढी उभारायची आहे आणि कोणत्या मुहूर्तावर गुढी उभारायची नाही, याची माहिती आता आपण पाहूया। तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता तो पहिल्यांदा आपण पाहूया। तर 9 मार्च 2024 ला गुढीपाडवा सण आपण साजरा करणार आहे। तर त्याचा शुभ मुहूर्त, पहिला शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:01 पासून ते 9:12 पर्यंत हा पहिला शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावर आपण गुढी उभारायची आहे। तसेच दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:06 पासून ते 11:27 पर्यंत हा दुसरा शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावरही आपण गुढी उभारले तरी चालते। तसेच 9 मार्चला अभिजित मुहूर्त सुद्धा आहे। तर त्या मुहूर्ताची वेळ आहे सकाळी 11:57 पासून ते 12:48 पर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे। या अभिजित मुहूर्तावरही आपण गुढी उभारले तरी चालते। अशा तऱ्हेने आपण पहिला, दुसरा, अभिजित मुहूर्त असे 3 मुहूर्त आहेत। या मुहूर्तावर आपण गुढी उभारायची आहे। तसेच असे काही मुहूर्त असतात की त्या मुहूर्तावर आपण गुढी उभारायची नाही, म्हणजे ही वेळ ही अशुभ असते। तर ती वेळ कोणती ते सुद्धा आता आपण पाहूया। तर पहिला अशुभ मुहूर्त आहे तो म्हणजे यमघंट। तो 9 मार्च 2024 ला सकाळी 9:13 पासून ते सकाळी 11:05 पर्यंत हा यमघंट आहे। तर असा हा यमघंट हा अशुभ मुहूर्त आहे। या मुहूर्तावर आपण गुढी मुळीच उभारायची नाही। तसेच दुसरा अशुभ मुहूर्त आहे तो म्हणजे राहुकाळ। तर तो राहुकाळ हा 9 मार्चला दुपारी 3:33 पर्यंत ते दुपारी 5:18 पर्यंत आहे। तर या काळातही आपण गुढी मुळीच उभारायची नाही। तर मी तुम्हाला सांगितलेले मुहूर्त, शुभ मुहूर्तही सांगितलेले ते अशुभ मुहूर्तही सांगितलेले आहेत। तर ह्या शुभ मुहूर्तावरच आपण गुढी उभारायची आहे। तर असा हा गुढीपाडवा सण सत्य आणि धार्मिकताच्या युग आणि सतयुगाची सुरुवातीचे प्रतीक असं म्हणून आपण गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत असतो। तर आपण घरापुढे गुढी उभारल्याने घरातील नकारात्मक शक्ती ही दूर होते आणि आपल्या जीवनात समृद्धी, सौभाग्य मिळतं। त्यामुळे आपण गुढी ही उभारायची आहे। तर आपण गुढी उभारताना जसा शुभ मुहूर्त पाहतो तसाच गुढी आपण उतारतानाही आपण शुभ मुहूर्त पाहूनच गुढी आपली उतरायची आहे। तर तुम्ही यमघंट आणि राहुकाळ हा सोडून
तुम्ही तुमच्या घरातील गुढीही उतरली तरी चालेल। तर राहू काळ हा 3:33 ते 5:58 आहे। तर यमघंटन राहू काळ हा 5:58 ही अशुभ वेळ आहे। तर ही अशुभ वेळ संपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील गुढी तर उतरायची आहे आणि त्या गुढीला आपण गुळाचा नैवेद्य दाखवून, हळदी कुंकू लावून गुळाचा नैवेद्य दाखवून आपण गुढी उतरायची आहे। तर मी सांगितलेल्या वेळेत तुम्ही गुढी ही उभा राहा आणि गुढीही शुभ वेळेतच गुढीही उतरू शकता। तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।